व्हॅलेंटाईन्स डेला प्रेमाच्या आणि प्रेम करणाऱ्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात। पण या व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, खुललेली आणि मराठी मनांवर राज्य करणारी प्रेम कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाईंची। पण या प्रेम कहाणीने चांगले सुखद दिवस कमी आणि संकटांनी भरलेले संघर्षमय दिवस जास्त पाहिले। त्यांच्या या कहाणीमध्ये प्रेमापेक्षा त्याग अतिशय मोठा होता। म्हणूनच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आपल्या महाराणी येसूबाईंचे काय झाले तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। रत्नागिरीच्या शिर्क्यांची मुलगी जीव शिवरायांनी संभाजी महाराजांसाठी निवडली। 6-7 वर्षांचं कोवळं वय असताना येसूबाई आणि संभाजी महाराजांचं लग्न झालं। रत्नागिरीच्या लग्नापूर्वीच्या जीव लग्नानंतर येसूबाई झाल्या। जिच्या चेहऱ्यावर सदा हसू ती येसू असं शिवराय म्हणत। राजमाता जिजाऊंच्या तालमीत त्यांच्या संस्कारांच्या विचारांच्या छायेत त्या तयार झाल्या। संभाजी महाराजांसोबत त्यांनी त्यांचा संसार फुलवला। प्रत्येक पावलावर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची साथ दिली। सगळं चांगलं चाललं होतं। संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। येसूबाई स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी व कुलमुखत्यार झाल्या होत्या। संभाजी महाराजांच्या उपरांत राज्यकारभार चालवण्यासाठी संभाजी महाराजांनी श्री सखी राज्ञी जयती ही राजमुद्रा त्यांना दिली होती। गडावर येणारे वाद तंटे त्या स्वतः सदरेवर बसून सुयोग्य पद्धतीने हाताळत होत्या। छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या उत्तमरित्या स्वराज्याचा गावगाडा हाकत होत्या। पण तेव्हा संभाजी महाराज आपल्यापासून लांब का होईना पण सुखरूप आहेत याचा त्यांना दिलासा होता। सगळं काही दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं। स्वराज्याच्या धाकल्या धनींच्या संसाराला कोणाची नजर लागायला नको असं सगळ्यांना वाटत होतं। पण जे नको तेच झालं। 1687 ला संभाजी महाराजांसारख्या वादळाला मुघलांनी कैद केलं। पण हे वादळ शमलं नाही, उलट दुप्पट गतीने घोंगावू लागलं। आणि या काळात येसूबाईंनी धीराने स्वराज्य सांभाळलं। रोज आपल्या महाराजांवर होणाऱ्या क्रूरतापूर्ण अन्यायाच्या अत्याचाराच्या बातम्या येसूबाईंना आतल्या आत मरण यातना देत होत्या। पण तरीही त्यांनी त्यांचा धीर सुटू दिला नाही आणि अखेर तो काळा दिवस आला। आयुष्यभर एकमेकांशी सोबत देण्याचे वचन दिलेल्या महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची ताटाटूट झाली ती कायमचीच। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई आतून पूर्णपणे खचून गेल्या होत्या। पण त्यांनी स्वराज्याचा विचार करून त्यांचा लढा चालू ठेवला। संभाजी महाराजांनंतर स्वतःच्या मुलाला छत्रपतींच्या गादीवर न बसवता त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती घोषित केलं। स्वतः मुघलांचा निकराने सामना केला। मात्र राजाराम महाराजांना रायगडावरून जिंजीला पाठवलं। 8-9 महिने येसूबाईंनी निकराने रायगड लढवला। पुढे 1689 ला मुघलांनी येसूबाईंना छोट्या शाहू महाराजांसोबत कैद केलं। सुमारे 30 वर्ष येसूबाई मुघलांच्या कैदेत होत्या। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज पहिले अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाला मुघलांनी मुक्त केलं। पण येसूबाईंना मुक्त केलं नाही। येसूबाईंच्या मुसद्देगिरीचा मुघलांना अनुभव होता। महाराणी येसूबाई यांच्या मुसद्देगिरीमुळेच औरंगजेबाला कधी स्वराज्य जिंकता आले नव्हते। त्यामुळे जर येसूबाईंना देखील कैदेतून मुक्त केलं तर त्या शाहू महाराजांना हाताशी घेऊन आपल्यावर हल्ला करू शकतात अशी भीती मुघलांना होती। त्यामुळे स्वराज्यात छत्रपतींच्या गादीवरून वाद निर्माण व्हावेत म्हणून त्यांनी शाहू महाराजांना तर मुक्त केलं, पण मराठ्यांना नवीन बळ मिळू नये म्हणून येसूबाईंना मात्र कैदेतच ठेवलं। मात्र मराठ्यांचे प्रयत्न सातत्याने चालूच होते। अशातच पहिले पेशवे अर्थात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी 4 जुलै 1719 ला मुघलांच्या कैदेतून येसूबाईंची सुटका केली। कैदेतून सुटल्यानंतर येसूबाई साताऱ्यात आल्या। जिजाऊंच्या विचारांनी शिवराय व मावळ्यांच्या कष्टाने उभारलेल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या स्वराज्याचे 2 तुकडे पाहून येसूबाई कष्टी झाल्या। या दोन्ही गाद्यांमध्ये सातत्याने युद्ध होत होती। आपलेच एकमेकांवर वार करत होते। अखेर दोन्ही गाद्यांमध्ये समन्वय साधत वारणेचा तह झाला आणि तत्पश्चात 1731 ला येसूबाईंनी त्यांचा देह ठेवला आणि संभाजी महाराज व येसूबाईंची गोष्ट संपली। पण इतिहासाच्या पानांमध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आजही ही कहाणी जिवंत आहे।